आजी काय चूक, काय बरोबर, मी हे बरोबर करतोय की नाही, हे करायला हवं की नको आहे, असा खूप प्रश्न पडतो. सो आजी सांगते सोप्पं आहे. मी उदाहरण देऊन सांगते. कोणालाही मदत करणं हे नेहमीच योग्य असतं. समजा तू परीक्षा हॉलमध्ये आहेस. तर परीक्षा चालू आहे आणि तेव्हा तुझ्या मित्राने मदत मागितली, की "मला या प्रश्नाचं उत्तर सांग ना." तर तू काय करशील? काय चूक, काय बरोबर तुला काय वाटतं? आजी मदत करणं तर बरोबर आहे. पण परीक्षा हॉलमध्ये उत्तर सांगणं म्हणजे ही तर चीटिंग होईल ना. मग हे मी नाही केलं पाहिजे. अरे वाह! बरोबर तुला तर येत आहे. ओके. आता सांग हीच मदत जर तुझा एका शाळेतला मित्र जर शाळेत येऊ नाही शकला, आजारी होता आणि मग त्याने तुला वह्या पुस्तकं मागवली, की टीचरने काय शिकवलं मला सांगशील का? तर त्याला मदत करणं योग्य की अयोग्य? तो बोलते, "बरोबर आहे, की तो शाळेत नाही आला तर मग त्याला मदत करायला नको का?" बरोबर. म्हणजे तुला कळलं, मदत करणं योग्य आहे, पण मदत कोणत्या व्यक्तीची करणं, हे व्हॅलिडेशन तुला केलं पाहिजे. कधी मदत केली पाहिजे आणि कधी मदत नाही केली पाहिजे. हे तर तुला ओळखता आलंच. कळलं? आजी किती सोपं आहे. आणि तोलून मापून बघायचं, की मी कधी मदत केली पाहिजे, कधी नाही केली पाहिजे. आता खरंच खूप सोपं झालंय. थँक आजी.